गाइस यार बराच दिवस नंतर पुन्हा आपला चॅनलवर स्वागत आहे. तर यार बराच दिवस नंतर आज काय तर मी जागवाय उठाव ब्लॉग बनाडाला, कारण की आज आम्ही फिरायला जायला आहे ना. तर बेकार पाणी बिराय ना यार, आठच घराचा पण आम्ही त्याचं पुरा जाम कर दिलं, पण मग यार पाणी जावा ना पुरा लांबावून जावा ना आज आम्हाला. तर आज आम्ही जायला नाव शेंदोडतो आणि आज आपली गँग आहे अंग उभी. आज बसतात जाणार आहोत आम्ही आणि त्यांच्या दाटे दुकानवर आपला निल्या गोपू भाई सागर अहो आम्ही दादू सांगतो, पण रोशन नाव आपला दाखवू माहिती रे तुम्हाला. बेकार मजा येणार पाणी बिर आहे ना, पण तयार मजा लेता लेता जावा ना. राहुल त्यांना ओरिजिनल राहुल, पण त्या अशा ठेवायच्या ती. तर जेवणाचं पुरा रात पण प्लॅन मग आहो की आम्हाला चला आता पाणी कमी आहे ना. आणि आता बागी जबरन रस्ता तरी काय पाणी भिजतात जर बठ्ठा ते काढून वडकडता पुरी मजा येणार आणि पुरा कोकणी ब्लॉग मग मजा येणार आहे. तर वेगळं बरंच होत आहे. बराच पाणी चालू पण आठ थांबी यावं आणि आपला एक गाडीवाला पेट्रोल पंपवर पेट्रोल बी टाकायला जायला, त्यामुळे मग थांबी याव बेकार तट एवढाच 2-3 किलोमीटर येत आहे. पुरा भिजाडते यायला पाणी बी चालू आपली गाडी पेट्रोल फुलच राहा, पण मग आम्ही काही टाकलं बी नाही. वाचा पाठांनी लागा यार. आता 2-3 किलोमीटर जावा ना आणि बेकार पाणी लांबा घालणार लावा, बेकार जबरदस्त पाणी चालू. आठ आहे आता थांबेल होतं आठ बठ्ठा बिजी राहिलं, मोबाईल बठ्ठा बिजी राहिला. भेटू बरं अजून थोडा पुढं यार. आता निघ आहे ना आठ थोडासा कमी आहे ना, आपली गँग पण रेडी होईल जायला. आठ आहे निघ आणि काय झिरो टन ले शूटिंग करली तरी 0 टन.
फोटोशूट चालू यांग बडा लाईन उभं राहायला सेटिंग बिटिंग लाईन तोपर्यंत थांबा आणि आता पुन्हा शॉट दे का आम्ही आता खाल्लं पहिली पायरी मी दर्शन दिली आता संगमेश्वर रोड म्हणजे जातं आणि तो दुसरा रस्ता तरी चढला पडेल कारण की आता जो रस्ता दुसरा नीटच आणि ना चढायला बराच त्रास होईल कारण की पाणी बी बरा जिर आहे ना तर त्यामुळे आता चांगले जाजन सरसा म्हणजे मस्त बागी चढू चला बरं आता भेटू पुढं तर आता आमने आता निघा तयारी आणि वर देखा पुरा एकदम दुखाईला गेलं पुरा खतरनाक वातावरण दिसत आहे ना आता आम्ही आता आठे निघतं पाणी थोडा कमी पोहे घ्या आम्ही आठ थांबलो होतो ना चला बरं निघतो पुढं आता यार आमना बेकार फोटोशूट चालू आणि आज यार मला या वाटाय ना मी बराच गोरा दिस राहणार होते यार मला पुरा भारी वाटाय ना ब्लॉग बनाडाला बी हे काय रे आहे कपडा काढाकाडी नाही करणार आहे तर वातावरण यार अशा जबरदस्त तो देखा माग डोंगर बी अर्धा ढग समोरून जाईल पाणी बी चालून यार फुल मजे निघ आता तंग शेंदोडप जाणार शेंदोडपणी मग तयानी जाणं आपली गाडी रेडी झाली यार वर दे का फक्त काही मजा येणार वर ना वातावरण आम्ही आता पायतापुईला गेलो होतो आणि आता आठही बागी निघणं पडेल वर आणि आता जवळपास 12 वाजे जायला आणि आम्हाला थोडासा 12 वाजे गेला पण आता थोडा पाणी उघडणार थोडा बरा वाट राही ना या आपली गँग बठी निघ जात आठही बागी यार आम्ही आता धबधबा पिला गेलो होतो बेकार मोठा धबधबा बी बेकार खतरनाक आता आम्ही येम आता उड्या मारलो अशा धबधबा होता तो उड्या मारायच्या पटाच्या एवढा खतरनाक वातावरण मंदिर सुद्धा दिशी नाही राहणार पुरा खतरनाक धबधबा बाहेर राहणार डोंगरवर या देखा ना पुरा खतरा पुरा दूर काय भारी नजारा आठ आम्हाला देखील पुरी पळी राही नाही एकेकडे यार आता सरसा रस्ता खतम होई जायला आता थोडी नीटच कडाईला गेलं या लेखाना माग तयार तरी राहणार आता चढजणी काय अशा तशा करता पाणी उघडी या तो भारी काम आहे ना कारण की नाही तर आम्हाला पहिलंच पक्का बिजाड दिला होता चला बरं चाल जा थोडासा वर चढ येलो जाता आणि खालना नजारा थोडा ऊन पडा तयारी मग मोठा गावा बिवा दिशी राहणार शेंदोड नांगपटी भात लावून चालू वर चढी राहिला डोंगर म्हणजे थोडा खतरनाक पाणी नाही राहणार जास्त गावाट आहे आज नाव म्हणजे थोडा खतरनाक नाही राहणार आणि
अंग बिताव धबधबा चालू आहे. हो नाही आपली मित्रमंडळ आपला निल्या भावानं पाणी पिऱ्या ना आता निल्या भावान पिवाय ना कमी आठच पाणी पिईल. बरं आता वर चढ येऊ नाव आणि सेल्फी कॅमेरावर थोडा बोलूच नाही त्याला आता येईल पुढे नाही बोलत बेकार भारी बराच चढ यायला आणि पुरा थकीत जायला एवढा भिजीव नाव कव ना आता डायरेक्ट पुरी गरमी राहिनी कपडा कोतडांसारखा. तर यार आम्ही आता अशी जागावरीला गेलो होतो की अशा जबरदस्त दूर नाट तर सांगूच नाही शकत. एका डायक आता म्हणजे जेम घुसतात ना आम्ही जवळ राहू तरी चांगला दिसाव नाही डायक अशावर आता टेम्पुरी मध्ये येणार आणि ते अजून पाणी बी चालू थोडा थोडा जिम जिम सारखा दुरामध्ये. तर आता जेम घुसू बरं आम्ही आता इरायला तेवढा आम्हाला डायमंड सापडणार आठ. तर आता यार हाव कितला करोड मजा आम्ही उचले जबर त्याला हाव देखा ना काय डायमंड तो देखा थोडा थोडा बंद आहे. हाव देखा ना काय खतरनाक चमकी राही ना अंगे दगड्यावर पण अंगे डायमंड आहे तो. आता चावडाय ना तो पुरा गुफांसारखा रस्ता हो ना झाडाचा मई पुरा आता म्हणजे आता खतरनाक वातावरण मगच ना आम्ही पुरी मजा येणार आता पुरी जबरदस्त हवा बी चालू. तर यार आता थोडा सपाटी मीला गेलो होतं आणि ना दुरा बी पुरावं पण मग आता मोबाईल जास्त वाटी नाही राहणार देखा मांग खराचं अशा सपाटी मीला गेलो होतं ना आठे अजून थोडा सपाटी चालीस नाही ते नंतर अजून वर चढा ना मग ते नंतर मंदिर येले. वातावरण खतरनाक बाकी तुम्हाला भेवा ना वया जो कोण देख राही ना त्याला आता नक्की जी लागा ना आता पुरा खतरनाक वातावरण चालू पण पाणी उघडा राहील हाय देखील ना म्हणजे एक टाइम आठपर्यंत लागा ना ते नंतर मग वर चढता चढता बिजाडी दिनात काहीच नाही वाटत पण आम्हाला पहिलेच पुरा बिजाडी दिना आज पुरा खतरनाक वातावरण आहे यार. वर चढून नव्हतं आवाट बॅकग्राऊंड देखाडू फक्त काय वातावरण अशा देखा ना बेकार खतरनाक वातावरण आहे डायरेक्ट पुरा डोळाशिवाय दिसणार ना थोडाफार खाल्लं पण नाव देखा आपले जवळ दिसून येणार काठ खाल्लं. तर आता आम्हाला अशी अंगाई वर चढा ना आता अंगाई येऊ ना आम्ही आता अशी चाल राही नाव खाल्लं टंडा लाग रहा है ना यार. बेकार मजा ही राहिली रे. यार काय पाणी काय वातावरण काय मजा ही राहिली. पाणी आहे टपट पकडी राही ना आणि दो चालू त्याच मोबाईलला पाणी बिजाड राही ना पण मग वाटर खूप पण काही वाटत बी नाही. पिशव्या समकाली
एकदम नीटच रस्त्यावर इला गेलो जाता वाट्या वाशाव नीटच चढा ना. दोन जणची बरी जिला गेलं बराच लांबावे जायला तरी देख फटे तो फटे नवा बिना गटे बा. अहो वांगे जास्त जाम जायला देखी सुद्धा नाही राही ना. चाल रे लवकर. थंडी हवा ही राहिली एसटीनी पेक्षा बी कडक राहिली. हवा ही राहिली शिकणे राही ना. थोडासा आढावा घ्या हवा शांत एक. आता तर धरले आम्ही आता इजला गेलो होतं तर बराच केल्यात पण अजून बाकीनं जायलो होतात ते सांगतात बॅगी बिगी चांगला आवडले अबो कारण की कशा ते मग चिवडा बी जायला नाही तर हमला कर देते त्या. देखा डोंगर अर्धाच दिशी राही ना अर्धाच दिशी नाही राही ना. हे चला रे मागत राही जायला तर आम्ही 5 जण निघून आहो. आम्ही 8नी बसेल होतं कारण की या ते काही अशा हिला गेलं तर आपण बॅगा बिगा नोकीच काढत आम्ही नारळ बिरळला यायला ते नारळ ते साला देना पडील बसेल ते आम्ही वांग बसेल होतं या देखा या हिजला गाव मंदिर बी पुरा बुंदाय जायला दुकामच. चढ बरं आता दोन नारळ आलेले होतात मग सांगतो बी प्रसादली जाऊ पण मग काही नाही 8 या बराच दुका दिसरायला मग ते चालत दिली जात आम्ही विचारल नाही पण मग अहो देखा होतं 2-2 समाळे बस ना बाकी नाही चालता गाडली ना. आता दर्शन होई जायला आता बागी उतर पुरा बेकार दुका जागा दिसणे राहिना. मंदिर आवाज एकदम जागाच डायरेक्ट काहीच दूर नाही पण तरी दिसणे राहिना तेवढी समजले. फिरायला येवानो यात एकदम बेस्ट वातावरण आता म्हणजे जुलै ऑगस्ट महिना म्हणून तरी एकदम काही ना. चढायला जेमतेम चढवत आहो आणि आता उतरताच जातं पुरा गब उतरताच निघाल ना. आठ एक जागावर थांबी जायलो जाता आणि आता 8 चिवडा बिवडा खायचं 8 थोडासा सरसा आपण मग ते 8 चिवडा बिवडा खायले तर मग बागी उतरूच खाल्लं यार. चिवडाला देखील काय जीव कराय ना पण ठीक आहे तयारच 3 एक पाकिटला येलत आता बरं खाजन काय ते
तयारीमध्ये दुसरा काही साधन नाही पण मायाशाच फाडीसनी खाजन काय आता सुरू करा रे. थांब रे. चालले जाणं मागे बाई. पुरा ऊन पडी राही ना आणि अंगण आव जबरदस्त आव तुरा बेकार फाशी राही ना आता आज ना आम्हाला गुंजी दे डोंगर सुद्धा दिसत नाही राही ना आठ एकदम समोर 8 डोंगर या देखा ना अंग बात लावून चालू सबस्क्राइब नहीं करे तो आता सबस्क्राइब भी कर लेवा ना. आज ब्लॉग में एवढा अजून भेट होईल आता ब्लॉग टाटा बाय बाय. आपली टीम मागत आता जाजन काय अवंगा देखा आवाशा वातावरण आणि अंग आवाशा